नाही नो जावई शिंगरोबा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? सो येस, इट्स वेकेशन टाईम आणि खूप दिवसानंतर आम्ही आज चाललो आहे बाहेर फिरायला. खूप दिवस झाले. मम्मीलासुद्धा बाहेर जायचं होतं, म्हणजे आम्ही फॅमिली असं कुठे बाहेर गेलो नव्हतो. मी तर आता फ्रेंड्ससोबत आता जस्ट जाऊन आले, बट फॅमिलीसोबत कुठे बाहेर गेले नव्हते. आणि मम्मी पण खूप घरात कंटाळली होती. सो वी प्लॅन की कुठेतरी बाहेर जाऊया. सो हा प्लॅनसुद्धा आम्ही आदल्या दिवशी ठरवला. आम्ही काल प्लॅन केला आणि लगेच आज निघालो आहे. सो कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये समजेलच, आणि आमच्यासोबत कोण कोण आहे ते सुद्धा तुम्हाला व्लॉगमध्ये समजेलच. सो यू पीपल प्लीज स्टे ट्यून. तर ऑल सेट आहोत, तयारी वगैरे झालेली आहे. तर फायनली आम्ही आता निघतो आहे आणि आता वाजले 10:05 आणि आम्हाला निघायचं होतं 10 वाजता. सो ॲज युज्युअल टायमावर कधी काही होत नाही, बट तयारी तर झालेली आहे. बट आमची गाडी येते म्हणून आम्ही थांबलो आहे. सो लेट सी किती मजा येणार आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच. सो यू पीपल प्लीज स्टे ट्यून. सो आमच्या बॅग्स पॅक झालेले आहेत. आम्ही ही एक बॅग घेऊन चाललो आहे, जे आम्ही आत्ताच परवाच्या दिवशी नवीन घेतली, आणि ही बॅग घेतली आहे एक, आणि ही खास करून खाऊची आहे. बिकॉज ती बॅग खास करून, ती पिशवी खास करून आम्ही खाऊची घेतली आहे, बिकॉज ट्रॅव्हलमध्ये खायला लागतं आणि मला तर सारखीच भूक लागते. सो सारखं कुठे गाडी थांबवणार खाण्यासाठी, म्हणून मग एकदाच काय ते खायला घेतलेलं आहे. सो ती पिशवी खाण्याची आहे. आणि बाकी ऑल सेट आहोत. जिम्मी झोपली आहे. जिम्मी थोडीशी सॅड झाली आहे, बिकॉज तिला समजलं आहे आम्ही बाहेर चाललो आहे. ती यावेळेस घरातच आहे. सो ती दिवसभर घरातच राहणार आहे ना बोबडो. फायनली आम्ही माझ्यात गेले. सो आम्ही थांबलोय अनुश्री ताईचा वेट करत पंचमुखी जवळ. सो ती आज आलेली नाहीये, म्हणून आम्ही विचार केला की आपण मंदिरात जाऊ. हॅलो, हॅपी जर्नी. थँक्यू. नाही नो जावई ओनली पोरी. सो आम्ही आता थांबलोय वडापाव खायला, नाश्ता करायला. बिकॉज निघताना आम्ही नाश्ता केला नव्हता, म्हणून मग लांबचा प्रवास पण आहे, म्हणून मग आम्ही विचार केला की ऑन दी वे आपण नाश्ता करू. म्हणून आम्ही आता थांबलोय शेडून फाट्याला. इथे फेमस वडापाव भेटतो असं मामाचं म्हणणं आहे. मी तर कधी खाल्ला नाही, बट इथे फेमस भेटतो. सो लेट्स सी. अक्कलकोटला गेलो तेव्हाच शूट नाही केलं असतं. शिंगरोबा. त्याला थोडस ते ताकाची काय दुधाची काय ताका. सो आता वाजले दुपारचे 2 आणि आम्ही आता पोचलोय चाकणला. थोड्याच वेळात आपली गाडी थोड्याच वेळात आम्ही पोचू आळंदीला. फर्स्ट स्टॉप आहे आमचा आळंदी, बट त्याआधी आम्ही जेवणार आहोत आणि मग त्यानंतर आम्ही रूमवरती जाणार आहोत. तर आता सध्या थांबलोय आम्ही CNG भरायला. इकडे गाडी लाईनीत उभी आहे आणि आम्ही सगळे इथे थांबलोय.
मम्मी खातीये मम्मी खातीये लेमन भेळ, तिला लागली भूक. आणि मी घेतली ॲपी आणि एवढी सारी चॉकलेट जी आहेत अंजीरची, मला आवडतात सो मी घेतली ती. मला दिसली तर मी लगेच घेतली. तर बघू आता कुठे आम्ही जेवायला थांबणार आहोत तोपर्यंत. फायनली आम्ही आता पोचलो आहे जेवायला हॉटेलला. आज नाही काढले, परवाच काढले. परवा काल आम्हीच दिले होते सवय होईपर्यंत ते रोज पडते. मला वाटलं शेवभाजी मागवली नेहमीच काय खायची. अरे मग मजा येते तीच खायला. सो मस्तपैकी आमचं जेवण झालेलं आहे. आणि टेस्टबद्दल बोलायचं तर खरंच खूप टेस्ट छान होती. कधी जेवलो काय समजलंच नाही, पण खरंच पोट खूप भरलं, पॅक झालं अक्षरशः. जेवायचं तर एवढं नव्हतं बट खरंच खूप छान टेस्ट होती. सो मस्तपैकी जेवण झालेलं आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन की जेव्हा तुम्ही कधी चाकणला याल तर नक्की भंडारा रेस्टॉरंट म्हणून आहे, प्युअर व्हेज आहे, तर तुम्ही नक्की इथे येऊन जेवू शकता. तुम्हाला ही टेस्ट आवडेल, खरंच खूप छान होती. सो आता आम्ही निघतोय 1 तासावरती आळंदी आहे. सो बघू तिथे पोचल्यावर काय. सो फायनली आम्ही पोचलो आहे आळंदीला. आता वाजलेत 3:30 समथिंग काहीतरी आणि आम्ही फायनली पोचलेलो आहोत. थोडंसं जवळच होतं हॉटेलपासून, जिथे आम्ही जेवलो तिथून जवळच होतं. तर फायनली आम्ही आता रूमवरती सुद्धा आलेलो आहोत. आणि संध्याकाळी आम्ही जाणार आहोत दर्शनाला, बिकॉज आत्ता दुपार आहे आणि एवढं सारं ऊन आहे बाहेर. सो उन्हात नको वाटतंय बाहेर जायला, गरम पण तेवढंच होते. म्हणून आम्ही विचार केला की थोडासा आराम करू, झोपूया आणि मग नंतर झोप वगैरे झाल्यावरती मस्त ऊन थोडंसं कमी झाल्यावरती 5-5:30 वाजता आम्ही जाणार आहोत मंदिरात दर्शन घ्यायला. सो लेट्स सी पुढचा प्रोग्राम काय असणार आहे. आत्तापुरता थोडा तर आम्ही आराम करून घेतो. सो आपण भेटूया डायरेक्टली संध्याकाळी. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. सो मस्तपैकी झोप झालेली आहे, सगळ्यांनी मस्तपैकी झोप काढली. इवन मी सुद्धा झोपली होती. असं वाटत होतं की नवीन प्लेस आहे सो झोप नाही येणार, बट मस्त झोप लागली. पनवेलसारखं गरम इथे होत नाही आहे, मस्तपैकी हवा सुटली आहे आणि एवढं पण गरम होत नाही आहे. सो मस्त झोप लागली. चहा वगैरे झाला, रेडी झालो. आता आम्ही चाललो आहे मंदिरात, बिकॉज जसं मी मगाशी बोलले होते की ऊन कमी झाल्यावरती आम्ही जाणार आहोत. तर संध्याकाळ झाली ॲज युज्युअल, वाजलेत 6:30, बट असं वाटत नाही आहे की 6:30 झालेत, असं वाटते 5:30 झालेत. सो रेडी वगैरे झालो आहे, मामासुद्धा रेडी, आम्ही सगळे रेडी आहोत. तर फायनली आम्ही चाललो आता दर्शनाला. लेट्स सी गर्दी आहे की नाही, तिकडे गेल्यावरच समजेल. सो चलो. फोटो काढला मी. इकडे बघ बाबू, मारणार नाहीस ना बाबू? बाबू बघ, हे बघ लगेच तो तिकडे नाही गुंडी गोड आहे ग खूप. क्यूट. तर खूप वर्षांनी आळंदीला आले, मी तर खूप वर्षांनी आळंदीला आले. लास्ट टाइम कधी आलेली ते तर आठवत, पण आलेली ते आठवत आहे, बट कधी आलेली ते नाही आठवत आहे. सो लहान होती मे बी मी तेव्हा, लहान होती तेव्हा आली होती. आणि आता खूप 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 वर्षांनी आलो आहे. सो खूप मस्त वाटतं. ही आहे इंद्रायणी नदी.
केलेला आहे. मुक्ताबाई महाराजांच्या आभारी शिक्षण ज्ञानवारांच्या करता आहे. त्यामुळे काहीही विवाद नाही. मात्र जो घेतो ना त्याची इच्छा पूर्ण होती का नाही हा दुसरा प्रश्न आहे. किंबहुना घेत्याची इच्छा पूर्ण होत नाही अशा प्रकारचा दोष कोणालाही बोलायला आवडत नाही. त्यामुळे ज्याला ज्याला वाटत असेल ना क्रांती क्षेत्रभागी गौरव व्हावं त्यांनी त्यांना काय करावं पूर्ण जाणं. ज्याला वाटत असेल ना आपण या भूमीचं मालक व्हावं. सो गाईज आम्ही बांगड्या घेतोय. सो गाईज मस्तपैकी आमचं दर्शन झालेलं आहे. मी टिक्का पण लावला. ॲक्च्युली मला आवडतं हे असं लावायला. सो फायनली आम्ही सगळ्यांनीच लावून घेतलं. सो मस्तपैकी दर्शन झालं. आतमध्ये मी काही शूट नाही केलं बिकॉज परमिशनच नव्हती आतमध्ये शूट करायला, म्हणून मी आतमधलं काही दाखवू शकले नाही. सो आता आम्ही आलो आहे मंदिराच्या बाहेर आणि इथे चालू आहे शॉपिंग. शॉपिंग म्हणजे ही की लग्नाची शॉपिंग. काहीतरी द्यायचं असतं मुलीला मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा. सो ते मम्मीला इथे दिसलं म्हणून मग मम्मीने इथूनच सुरुवात केली आहे. माझ्या लग्नाची शॉपिंग डायरेक्ट आळंदीपासूनच आम्ही स्टार्ट केलेली आहे. अजून पुढे काय काय घेईल गॉड नोट्स. सो बघू आता पुढे प्रोग्राम काय असणार आहे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच. सो ही ती भिंत आहे जी महाराजांनी चालवलेली होती. संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत. पादुका. गारबा किती वाटतं. असं ते बसलेले आणि ते मांडे म्हणजे भाकरी. ते असे बसले होते. ही जागा आहे. मागे दिसले बघ. अशा प्रकारे त्यांनी
पाऊस झाली ना दमलीस? मग एवढं चाललो. आपल्या रूमच्या खिडकीतून दिसतोय. माऊलींचं खूप छान असं दर्शन झालं आणि बाकीचे ठिकाणं पण फिरलो, सगळे बघून झाले. तर चला हा ब्लॉग आपण इथेच करूया एंड. बोला बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बॅक टू दी रूम. आम्ही आमच्या रूमवरती आलो. सो आता जेवतो आणि झोपतो बिकॉज सकाळी लवकर उठून परत पुढे प्रवास करायचा आहे. आय होप तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर आणि गुड नाईट.